नाना दिसिंग व्हेरी हँडसम. येस दोन बोट दाखव असे असे. या या लग्न देवाचा लागती ग लग्न देवाचा लागती. पण दीपांचं नाव या विमानतळाला देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणून हटणार नाहीये. पापरवरच्या वरच्या चालले नाही. पापर बोलते बरोबर आहे. थोडासा मध्ये अजून चालायला लागत होता. तर नमस्कार मित्रांनो, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो पुन्हा एकदा चालल्या कुठं माहिती आहे का? अरे बाबा गावात सप्त्याला. मग काय पटापट निघलो आणि थोडासा लेट झाला कारण काल रात्री थोडासा टाईम झाला गावाने यायला, घरा यायला म्हणजे गावांच्या. तर मग आता चालला होता ना. वेदांत शेटला पण घेतले, पण वेदांत शेटचे आपले नेहमीप्रमाणे अरे ही पॅन्ट नको तो शर्ट नको असं नखरे असतात. पण जाऊन दे आता काय डायरेक्ट भेटतात गावात निघले काय दिंडी न मग नंतर कीर्तन नंतर अजून टॉपचा विषय. आमचा बिल्डर बघ कसा जिमला गेलता बघ का ना. फिटनेस आणि पिकवा चालला. दिंडी बिंडी नाही का काही? तू नाही का बघला ना. वकील व्हायचा विषय टॉपचा आहे भाई. वाटतं काय परत आपूस आहे फिटनेस ऑन पीक. मग काय चला आता दिंडी कुठं दाखवतो तुम्हाला. इकडं बघ हे रील स्टार बघ या. जय शालेबाग आणि फुगरी फुगरी बाबा आलू
घेतलं दर्शन आणि या साईडला बघा कसा हंडी सजवलं घेतले. कशासाठी माहिती आहे का? काल्याचं कीर्तन असते तेव्हा हंडी बांधताना घोड्यासाठी त्यासाठी. कडे कसं नियोजन हे बघ कसं बघतो. आरोले कोणचा रे बाबा? कोणचा घेऊन जा? कोणचा घे ना, तो कन्फ्यूज झाली आली. होय पण येतो आपण सकाळच्या ओढल्यावर 7 वाजता थोडा नाश्ता करून घेतो मित्रांनो. आता सायलेंट नाश्ता आहे, तुम्ही नाही नाश्ता करा जरा. हा तो मामाचा मेहनत आला बघ. हँडसम बॉय, चॉकलेट बॉय, अल्पेश दादा. केक असं हात असं जोड असं उभा हात जोड ना नीट. हा शाबास. काल पैठणी जिंकलं कसं वाटलं तुला? पैठणी जिंकलं कसं वाटलं तुला? एक आजूक मग 12 वाटला. काल झोपण्या लागली. नाना बोलतो डायरेक्ट एंट्रीची व्हिडिओ करवाली, एकदम ग्रँड एंट्री. तो सगळा ब्लॉग मी बघतोय. बघला ना अशी इज्जत. सगळं ना चॅनल सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब पण केले. खोटं बोलतो? खोटं नाही बोलत. चिमण्या बिमण्याचा रोज तुम्ही ब्लॉग पार्क वाहिले. इज्जत आहे भाई. वलगदान तुम्ही गेले का खरंच? बघा खोटं बोलत होतं पाप लागेल. नक्की का? ठीक आहे. मग आता काय विषय काय नक्की? तुमचं सरका पिसरलं वाटल लावला. आणि ते फुलं काय करायचे? ज्यावेळेला येतील त्याला उडवायचे. महाराजांच्या सोबत जे महाराजांचं जागा उडवणार. कडकाचं नियोजन लावलं का आता समजलं. गणित कवंश थांबले नाही तर मला गणित समजलं नव्हतं का जमलं, पण आता समजला. कारण आता कीर्तन करायचे महाराज येतील त्यांच्यावरती पुष्प वर्षा करायची त्याने मुलं. अरे आमच्या हे बघ आता काम करायला लागतं का जुरुकसा? काम नाही केलं तर लपरा होतो. किरीश बघ कसं ओढता आता. धुम्म चाले चल रे ओर लवकर. बघ कशी पोरा लागल्या कामाला. हा येऊ बघ गटपास करायला 2 मिनिटं धमका. असं आहे काय? पावत्या गाड्या सोडता का? एवन जडी सुटली. बारक्या आणि सक्षमची गाडी सुटली. उजवीला पडते सक्षम. तुम्हाला व्हिडिओ दिसतो आम्ही काम करतो. बारक्या खरा बोलून व्हिडिओ ना का फुकाट मी
आलो आलो किशोर बाबा कसं असतं निघून मयूर शरम वाटतं का ए बारक्या काही करा नाही काही करा नाही बोलते जिमला 400 किलो उचलतो ब्लॉगर साईडला होतो बघला ना बारक्या बोलते जिम मध्ये 400 किलो उचलतो ना बघ इथं कसा पामले यो बा स्टँड धरायला माणूस आणले बाहेरचे इनपोर्ट गेले. आणि मित्र अशा प्रकारे आता चाललो आपण आता आम्ही चाललो कुठे माहिती आहे का महाराजांना आणायला आणि तिथपर्यंत येतात तिथपर्यंत ठीक होता. आता ही पोरी कुठं चालल्या नक्की महाराज कुठून येतात त्यात माहित नाही. डालपाऱ्या बिलपाऱ्या न्यायचं असं वाटतं आम्हाला. विचारा 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 पोरी हो कुठं महाराज कुठं गॅप ठेवा म्हणजे पुढेच आहेत सर सर म्हणजे एकदम पिको विषय एकदम मॅनेजमेंट हा रस्ता जब तक कपता नाही जब तक गाणं पडेगा. 5 मिनिटाच्या अंतरावर बोलून पार गणेश मंदिरावर आणले. आता निकाल करण त्यांच्या घरापर्यंत आलं आणि आता फायनली समजलं महाराज इथले येणारच. मग काय ब्लॉग लास्ट परत बघा कुठले महाराज तुम्हाला पण समजायला 100% मी दाखवलं तुम्हाला. आणि यांचा भाऊस काय बोलशील बारक्याचा ब्लॉगर बोलतो येतो व्हिडिओ करायला येतो नुसतं शानपणा करीन पण आता मेन टायमावर गायब होतो. नाना चष्मा घालू नाना इज चष्मा घालून युअर नाना दिसिंग व्हेरी हँडसम. येस 2 बोट दाखव अशी या अशी यो अशी नाना अशी कशी पण दाखव 1 साईड पंचाखाली कोण माहिती आहे का सांगतो तुम्हाला नंतर. लय लांबची ओळख का पण जवळचा नाना आमचा. सोन्याची बाशिंगा लग्न देवाचा लागती ग लग्न देवाचा लागती देव देऊ मिळून शानी ग देव देऊ मिळून शानी देव देऊ मिळून शानी ग देव देऊ मिळून शानी एवढं का काय आमच्या गावात नवीन ब्लॉगर आले बघ बाबांनी पण मनाव घेतला. आता बाबा वाटतं आमचा धंदा सगळ्यांदा पिकअप वाढेल. बाबांनी 18+ प्रो मॅक्स घेतले डायरेक्ट टॉपचा विषय बाबाचा. उदाहरण देतो तांदूळ कधी निवडावे लागतात जेव्हा चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नाही बोलायची वेळ आहे. चोरीचा तिसरा चोरीला जाताना असं गावठाणाचं असं तुटत घर पाहिजे घर पाहून एकांताचे सगळ्यात महत्वाचं नाही चोरीला जाताना त्याच घरात जायचं जिथं माल आहे नाही तर जातात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्षात आलं चोरीला जाताना एकांताचं घर पाहिजे लक्षात आलं चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं लक्षात आलं आजपासून चोऱ्या करायचं का कार्यकर्त्यांना पाठिंबा नाही म्हणायला काय कार्यकर्ते तुम्हाला लोक विचारतील हे सत्ता करून काय होतं हे सत्ता करून काय होतं तर ज्यांना हा प्रश्न आहे ना त्यांनी डोळे उघडून बघा हे होतं यांची माझी काय रंगीत तारीख झालेली नाहीये. आपली याच्या आधी भेट तुमची माझी भेट झाली त्याच्या आधी नाही. तुमची एवढी तरी तर तुम्ही पुण्याची गोटी
कोणी भोजनाचा आस्वाद त्याच्याशिवाय जाऊ नये. दोन्ही मंडपामध्ये जागेवर नसेल तर 10 मिनिटांनी थांबायचं आहे आणि भोजनाचा आनंद घेतल्यावर कोणीही जाऊ नये अशी ग्रामस्थांकडून विनंती आहे. रामकृष्ण हरी. आज वसार गावामध्ये काल्याच्या कीर्तनानिमित्त आम्ही इथे आलेलो होतो, परंतु एवढी पब्लिक आज समाज एकत्र इथे आलेला होता आणि त्या ठिकाणी मी आव्हान केलं सर्व समाज बांधवांना की येत्या 22 तारखेला जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा जन आक्रोश आंदोलन निघणार आहे आणि जोपर्यंत दिबांचं नाव हे शंड झालेलं सरकार जोपर्यंत दिबांचं नाव या विमानतळाला देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणून हटणार नाहीये. 22 तारखेला 15 किलोमीटर निघणार चालणार म्हणजे ऐरोलीला पोचणार, मानकोलीहून ऐरोलीहून पुन्हा 15 किलोमीटर चालणार आणि त्यानंतर 24 तारखेला आम्ही एअरपोर्टला जाणार आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार. जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत एकही समाज बांधव तिथून उठणार नाहीये. मी सर्व 5ही जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर राहणारे सर्व जेवढे आगरी कोळी जेवढे समाज बांधव भूमिपुत्र आहे सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपल्या नेते दिबा पाटील साहेबांसाठी 3 दिवस काढा. येणारी पुढील पिढी तुमचा इतिहास तुमचा होईल. फक्त या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्या नेत्याला आपल्या बाबाला न्याय मिळवून द्या. धन्यवाद. विषय असा आहे की आता जावाला घेतलं ना, मग आता वारायला लागल. तो बघ कसा गल्लीच्या पालाला इकडे ना अशी पोरं आता फोनला घाबरतात मारे. तो कुठं अरुणाना तर वारीसदार कुठं घाटला मारणार कुठं? अरे हे काय वाजलं तू आज लागेल ना मग कवा घाटलं मरशील? बाकीचे तिकडे मरतात, तू कवा मरशील मग? हा खाली नावावरती वारीस कर. डोंबिवली एक्सप्रेस दाखवला. हा यो बिल्डर बघ कसा गपचूप आहे. आज नाही पाहिजे असा मॅनेजमेंट असतो आमच्या इकडे एकदम टॉपचा. अख्खी गावांची माणसं जमा होतात ना वाराला. असं थांबायला लागतो. आता आले असं मॅनेजमेंट. इकडे बघा कशी गावाला बसल्या सगळी, वरती पण बसल्या. विषय एकदम टॉपचा असतं ना. बाबा बघ कसा गपचूप जेवतो इकडं. हे लाले बाजू बाबांनी भाकरी आणल्या घरच्या. नको हे आमची वाजवली बघ. काही लगेच जावायची काय घरात. अरे पाहुण्याला तर पहिले जेवून द्यायचा होता, तुम्ही लगेच ही इकडे आले. काय बोलशील? काही नाही दाखला आता काम तुम्ही. कशी अशी लाईनशीर लगेच जिथं जागा फिरवायचा लगेच जागा बसायचा. विषय टॉपचा एकदम. अशी टोपाच्या टोपा डायरेक्ट खाली झाली बघा. राश टोपा आहेत पण भरल्या जाम दिवसानंतर आमची ज्योतिताई भेटली. बघ लास्ट बघ कशी ती. हे तुमचं माहेर घर आहे का वसर? तुमचं माहेर घर. यांच्या डीमटला व्हिडिओ काढली तर बोला डिलीट कर. कोण आहे? अरे ब्लॉगर नाही माहिती भाई गलती से चुके. टॉपचा ब्लॉगर होता का? गपचूप 80% ब्लॉगर बनला ना आता. बाकी 20%. तो बघ कसा बोर्ड दाखवतो. 20% पेंडवाला. 20% पेंटवाला बजाव. आणि अशा प्रकारे आपले सँडी दादा बघा का फॉर्मल कपडे घालून आले बाबा. काय तुझा लगीन करायचं का? नाही ग. यो बघ सँडी कुठे आलं? सँडी फॉर्मल कपडे घालून आले बाबा. नाव फिरवायचं आहे यंदा. फॉर्मल कपडे घेतले की समजायचा. हो बाबा फॉर्मल कपडे म्हणजे संपला. काही नाही नक्की कर. आमच्या इकडे वाराला आवरी माणसं आहेत की आम्हाला काही बालद्या घ्यायची गरज नाही. ही काही नालायक लोक आहेत. बोलतो वारा ना स्वतः मग मोबाईल घेऊन बसतात. मेरे उसने थानात आया क्या? यो पण नालायक का? बाल्या पण नालायक आहे बोलतो. तुमच्या पाड्याला कवा वाल्या दिसला तर नाही. पापरवरच्या वरच्या चालले नाही. पापर बोलतो बरोबर आहे. थोडासा बोलतो अजून चालायला लागत होता. हे नानी पापर बरोबर आहे का? बघला ना असं टॉपचं डिस्कशन असतं. विषय काय माहिती आहे का? आमचा तुषार दादा बोलता मी डायरेक्शन देतो फक्त. मी डायरेक्शनच देऊ शकतो. बोलतो लोक पिक्चर मध्ये हिरोला बघतात बोलतो जो डायरेक्शन देतो त्याला नाही बघत. मेन तो असतं. काय बोलशील भाई काय बोलशील? याचा काय विषय पण 22 नवरदेव
रास यावर्षी रास यावर्षी जामत नको बाकी बरं आहे सगळं. रास वाट बघली, रास वरला, आता बसलो जावाला. यो बघ याला त्याचा कामाला बोलतो जावाला लागेल बोलतो आता, म्हणून बस पुरं सरकरे पुरं किरण बेबी. आता बघ कशी जावाला जागा गावस अशी गपचूप गपचूप. इकडं बघू का तिकडं बघू, भेटली का जागा? मी ना बोलूगी कुछ, मैं बोलूगी ना कुछ. बघलं ना हे दहशत आहे दहशत. वसत गावच्या प्रमुख पाहुणे मागवलेत आम्ही. अनिकेत दादा भोईर, अनिकेत भोईर ऑफिशियल सबस्क्राईब करा, नुसतं नाव नका ऐकू. हा ना वाजवायला येतो का? बेंड 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 घालवली इज्जत बेंड. माझ्या लग्नाला तो फुकाट देणार आहे. नाही फुकाट नाही पाहिजे. याच्या लग्नाला नाही फुकाट वाजू शकत आपण. कसं आपला विषय जरा वेगळा असतो मित्रांनो. आज त्यांना सुपारी किती? सुपारी 5,000 रुपये. आज तुम्हाला माझा अवतार जर 5,000 रुपये वाटला असेल, कारण आमच्या घराला लाईट गेली म्हणून मी केस उभं नाही गेले ना, वॅक्स पण खपले माझी, म्हणून तुम्ही समजून घ्या. फोटो दाखवीन तुम्हाला नंतर. विषय बघा कसा भाव्याला आयर करायला घेतले. थांब ना जरा, टाकू नको ना लगेच. लगेच नको लागू काय पेमेंट होऊ दे. असं म्हण ग पोरा डेंजर आहेत. 50,000 रुपये वाढवायला घेतला किती? 50. इंग्लिश मध्ये टाकू दे. खुश होशील रे तू, तुझ्या आला लग्नाचा खर्च निघून झाले. त्याच्या अंगा होतं पैसे ते पाठवत होतो. काय रे ए साल्या कुठला पैसे रे अंग होतं. जे ना अरे पाठवतो का लग्नाचा आयर बियर? बाय. संदीप मजेदार. हा शाबास संदीप मजेदार पे भाई पाठव. नाही पासवर्ड दाखवायचा भाई, काय नाही बरं बरं. लाच फुला जलगाव झुला. 1,00,000 रुपये रिटर्न. आत्याने असे भारीवाला काय बोलतात ते घागरा काय घातलंय असं रस्त्याच्या जे फिरला. 1 पीस का? तर झाडू मारायची गरज नाही, असं लाईन शीर कचरा लगेच उरला जातं. 100% तो डायमंड वाला का काय भांडी पुरवत का? तू जेवला का? यो अशा प्रकारे आता आपलं कीर्तन एकच नंबर झाले. काल्याचं कीर्तन आणि सगळी पुरं जेवल्यान वरल्यान बिरल्यान. आणि यो फोल्डिंगवाला फोन आणले संदीप दादानी, त्याने फोटो काढता. सँडी पाहिजे उलटा कर फोटो दाखव. हे बा 22 नवरदेव आमचा भाई कसं फोटो काढला कडक मध्ये. हे अजून एक नवरदेव. नाही तो मी अजून आपण 2-3 वर्ष नाव फिरो. सँडी बघ ना लगे कसा असतं 22 नवरदेव. मग काय इथं आता वाटावाटी चालू झालेली आहे, सगळी जेवल्यान. नवरदेव ठीक आहे मित्र, असं टॉपचा विषय चालू असणार आणि त्या टॉपच्या व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला. त्यासाठी बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग असतं ना आपलं भाई एकदम टॉपचं, तिथे जाऊन फॉलो करा. चला तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला कुठं माहिती आहे का पुढच्या व्हिडिओ. या हे बारके फॅन फॉलोअर आहेत आपलं भाई. या पोरा या 1 घंटा वाजवला सांगा. या ये कवंशा बोलतो व्हिडिओ नाही काढायची. व्हिडिओ ये ना इकडे ना गावाला ना. त्यांना सांग व्हिडिओला लाईक क्लिक करा बोलून टाक. व्हिडिओला लाईक करा ना घंटा दाबा. चला मित्रांनो भेटतो डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.